अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये पत्नीच्या प्रचारासाठी आमदार सत्यजित तांबे प्रचाराच्या मैदानात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबेंची प्रतिष्ठा पणाला. तांबेंकडून मुखवटा घातलेल्या सिंहाच्या प्रचारासाठी वापर की तो विषय वेगळा आहे. राजकारण हे राजकारणाच्या जागेवर आहे, संबंध हे संबंधांच्या जागेवर आहे. साहजिक आहे की मी इथं शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विरुद्ध लढतो आहे, त्यामुळं ते शिवसेना आमदार आहेत. आमचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या प्रचाराला आले होते. आता तिथं स्टेजवर येऊन त्यांनी काय तांबेंना मदत करा असं म्हणणं अभिप्रेत होतं का? शेवटी त्यांना त्यांच्या पक्षाचा प्रचार करणं हे मी समजू शकतो, परंतु मी एवढंच सांगतो की मला त्याच्यातून अजिबात वाईट वाटलं नाही, कारण साहेबांचे आणि माझे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि 30-0 आणि नगराध्यक्ष हे प्रचंड बहुमताने विजय होतील असा मला 100% विश्वास आहे. नारायण राणेंच्या पावलावर पाऊल ठेवून निलेश राणे संघर्ष करतायत. संघर्षाच्या बाजूने कोकणातील जनता उभी राहील. रवींद्र धंगेकरांकडून ट्विट करत निलेश राणेंचं कौतुक करण्यात आलं. कराडमध्ये अतुल भोसलेंना घेरण्याचं काम सुरू आहे. आम्हीही आधुनिक अभिमन्यू आहोत. चक्रव्यूह भेदून भाजपचा झेंडा फडकवू. कराडच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. कराडमध्ये अतुल बाबांना चारीकडनं घेरण्याचा प्रयत्न चालू आहे. आपलेही आणि विरोधकही सगळे एक झाले आहेत. पण जसं मी नेहमी सांगतो, आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. अभिमन्यू बिचारा त्या युद्धामध्ये महाभारताच्या त्याला चक्रव्यूहात शिरणं माहिती होतं, पण बाहेर पडणं माहिती नव्हतं. पण प्रभू श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्हाला बाहेर पडणं देखील माहिती आहे. आणि म्हणून हा जो चक्रव्यूह अतुल बाबाच्या आजूबाजूला तयार केलाय, त्याला भेदून या ठिकाणी अतुल बाबा या कराडमध्ये आपला झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं निनावी पत्र पाहायला मिळालं. विरोधकांकडून गैरसमज पसरवण्यासाठी निनावी पत्रातून केलेले आरोप चुकीचे आहेत. माजी आमदार रमेश थोरात यांनी हे स्पष्टीकरण दिलं. दादांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणीही गैरसमज करून घेण्याचा प्रयत्न करू नये. आणि कुणी करत असेल ते फक्त त्यांचा पराभव होणार आहे म्हणून ते गैरसमज करतात आणि म्हणून तो गैरसमज कुणीही लक्षात घेऊ नये. बंगालमध्ये ममता बॅनर्जी एक आमदार म्हणतो की बाबरी पुन्हा उभारू, पण या देशात बाबर आणि त्याची औलाद आम्ही पैदा होऊ देणार नाही. प्रचार सभेदरम्यान माजी खासदार अनुनीत राणा यांनी हे विधान केलं. ममता बनर्जी दीदी का एक विधायक है, वो कहता है कि 6 दिसंबर को बाबरी गिरी थी और 6 दिसंबर को वेस्ट बंगाल में बाबरी की नींव हम रखेंगे. अरे इस देश में ना बाबर पैदा होगा ना उसकी औलाद इस देश में पैदा होगी और ना ही कोई बाबरी बनेगी. ममता दीदी को भी मेरा कहना है कि राम का जाप शुरू कर, नहीं तो महाराष्ट्र में आके महाराष्ट्र की सरकारों की परिस्थिती एक बार आके देखना. लाडकी बहीण कुणीही बंद करू शकत नाही. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. पंकजा मुंडेंचं हे स्पष्टीकरण पाहायला मिळतं. काही म्हणले ताई आमच्या लाडक्या बहिणीचं काय, आमची लाडकी बहीण चालू राहील ना. म्हणलं बिलकुल चालू राहील. कोणाची मते बंद करायची, लाडकी बहीण योजना चालू राहील. नांदेडच्या किनवटमध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवाराकडून आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आलाय. काँग्रेसच्या तय्यबा बेगम खाजमिया यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुजाता एंडलवर यांना पाठिंबा दिला. नवाब मलिक ज्येष्ठ नेते, भाजपनं त्यांच्यासोबत चांगलं वर्तन केलं नाही. काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांच्याकडून खंत व्यक्त. मलिक साहब वरिष्ठ आदमी है, बुजुर्ग हैं, लेकिन भाजपा ने उनके साथ जो सुलूक किया वो अच्छा नहीं किया. बीडच्या गेवराई नगर परिषद निवडणुकीमध्ये लक्ष्मण हाकेंच्या सहकार्याकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा. ओबीसी समाजाच्या भूमिकेमुळे विजयसिंह पंडितांची कोंडी. गेवराई नगरपालिका निवडणुकीमध्ये चित्र बदललं. बळीराम खटकेंकडून विश्वास व्यक्त. जमीन जान मोहम्मद यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून येणाऱ्या 2 तारखेला त्यांच्या समोरचं बटन दाबून त्यांना या गेवराई नगर परिषदचं नगराध्यक्ष पदाची सेवा करण्याची संधी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना द्यावी. मीरा भाईंदर पालिकेवर भगवा झेंडा फडकवायची बाळासाहेब ठाकरेंची इच्छा अपूर्ण राहिली, मात्र आम्ही ती पूर्ण करू. मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून विश्वास व्यक्त.
आमच्या सुद्धा स्वप्नामध्ये आहे, कारण बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा, कल्याण महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा, तर मीरा भाईंदर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा नाही, परंतु बाळासाहेब ठाकरेंची जी इच्छा आहे, अपूर्ण राहिलेली इच्छा, ती ह्या वेळेस